फ्रेंड्स, माझ्या टॉपिकचं नाव आहे ॲनिमिया. इंट्रोडक्शन. ॲनिमिया इज द जर्नल नेम फॉर अ रेंज ऑफ डिसऑर्डर अफेक्टिंग रेड ब्लड सेल्स. म्हणजे ॲनिमिया हे रेड ब्लड सेल्सवर परिणाम करते. रेड ब्लड सेल्स कंटेन हिमोग्लोबिन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर कॅरिंग इन द ब्लड. म्हणजे रेड ब्लड सेल्स हिमोग्लोबिन कंटेन करतात. हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन कॅरी करते. ॲनिमिया इज द मोस्ट कॉमन ब्लड डिसऑर्डर इन इन्फंट अँड चिल्ड्रन. म्हणजे ॲनिमिया हे जास्त करून इन्फंट आणि चिल्ड्रनमध्ये दिसून येते. डेफिनेशन. ॲनिमिया इज द defined as the reduction in the number and quality of circulating red blood cells when the hemoglobin content is below is the normal level for particular age, resulting in decreased oxygen carrying capacity. म्हणजे रेड ब्लड सेल्समध्ये असणारे हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन कॅरी करतात. रेड ब्लड सेल्समधले मधील नंबर आणि क्वालिटी कमी झाल्यामुळे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटीही कमी होते. त्यालाच ॲनिमिया असे म्हणतात. हे ॲनिमियाचं नॉर्मल रेड ब्लड सेलचं पिक्चर आहे आणि ॲनिमिक रेड ब्लड सेल आहे. याच्यामध्ये नॉर्मलमध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी रेड ब्लड सेलची जास्त आहे. तर हे ॲनिमिया रेड ब्लड सेलमध्ये क्वांटिटी ॲनिमियाची कमी आहे. म्हणजे नंबर ऑफ RBC कमी आहेत. WHO कट ऑफ पॉईंट्स ऑफ द HB लेवल फॉर डिफरंट एज ग्रुप. म्हणजे WHने डिफरंट एज ग्रुपमध्ये HB लेवल किती असते हे हे वर्गीकरण केलेले आहे. तर चिल्ड्रन 6 months to 6 years 11 ग्रॅम पर DL. म्हणजे 6 महिने ते 6 वर्ष मुलांमध्ये 11 ग्रॅम पर DL HB लेवल असते. तर चिल्ड्रन 6 years to 14 years 12 ग्रॅम पर DL. म्हणजे 6 वर्ष ते 14 वर्ष मुलांमध्ये 12 HB असते. तर अबव 14 years मेलमध्ये म्हणजे 14 वर्ष पुढील मेलमध्ये 13 ग्रॅम पर DL. तर फिमेलमध्ये 12 ग्रॅम पर DL HB लेवल असते. WHO ग्रेडिंग ऑफ ॲनिमिया. म्हणजे WHOने ग्रेडिंग केले ॲनिमियाला. क्लासिफिकेशन केले. फर्स्ट आहे मिल्ड ॲनिमिया. HB लेवल बिटवीन 10 ग्रॅम पर DL अँड कट ऑफ पॉईंट. म्हणजे 10 ग्रॅम पर DL HB लेवल असते त्याला मिल्ड ॲनिमिया असे म्हणतात. उदाहरणार्थ 6 महिन्याचे मूल आहे, त्याचे HB 11 ग्रॅम पर DL असेल, परंतु त्याचे HB 10 ग्रॅम पर DL आहे. यालाच मिल्ड ॲनिमिया असे म्हणतात. सेकंड मॉडरेट ॲनिमिया. HB लेवल बिटवीन 7 ग्रॅम पर DL टू 10 ग्रॅम पर DL. म्हणजे मॉडरेट ॲनिमियामध्ये 7 to 10 ग्रॅम पर DLच्या मध्ये HB लेवल असतो, त्यालाच मॉडरेट ॲनिमिया असे म्हणतात. थर्ड आहे सिव्हिअर ॲनिमिया. HB लेवल बिलो 7 ग्रॅम पर DL. म्हणजे सिव्हिअर ॲनिमियामध्ये HB लेवल हे 7 ग्रॅम पर DL पेक्षा कमी असते. क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू RBC मॉर्फोलॉजी इंटू 3 ग्रुप्स. म्हणजे मॉर्फोलॉजीनुसार 3 ग्रुपमध्ये याचे क्लासिफिकेशन केले आहे. मॉर्फोलॉजी मीन्स स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ RBC. म्हणजे RBCची स्ट्रक्चरची स्टडी करतात, त्याच्यामध्ये साईज, शेप यांचा समावेश होतो. तर फर्स्ट मायक्रोसायटिक हायपोक्रोमिक ॲनिमिया. इट्स एक्वर्स इन आयरन डेफिशियन्सी ॲनिमिया अँड इन्फेक्टिव्ह RBC प्रोडक्शन. म्हणजे यामध्ये आयरन डेफिशियन्सीमुळे रक्तामधील हेमोग्लोबिनचे प्रमाण फारच कमी होते, त्यामुळे रेड ब्लड सेल्स हे लहान होतात. सेकंड आहे नॉर्मोसायटिक
नॉर्मोक्रॉनिक ॲनेमिया इट इज फाउंड इन इम्पेअर्ड सेल्स प्रोडक्शन अँड हेमोलायसिस. म्हणजे यामध्ये रेड ब्लड सेल्सचे साईज आणि शेपमध्ये काहीही बदल होत नाही. RBCचे प्रोडक्शन कमी प्रमाणात होतो. म्हणजे यामध्ये काहीही बदल होत नाही आणि ह्याचे प्रोडक्शन कमी प्रमाणामध्ये होते. तर थर्ड आहे मायक्रोसायटिक ॲनेमिया. इट्स डेव्हलप्स ड्यू टू न्यूट्रिशन डेफिशियन्सी, vitamin B12, drug toxicity and malabsorption, liver disease, hypothyroidism and in chronic hemolytic. म्हणजे यामध्ये विटॅमिन B12ची कमतरता झाल्यामुळे रक्तामधील हेमोग्लोबिनचे प्रमाण जास्त असते. तसेच यामध्ये रेड ब्लड सेल्सचे साईज आणि शेप मोठे होते. यामुळे ड्रग टॉक्सिसिटी, मालअब्झॉर्प्शन, लिव्हर डिसीज, हायपोथायरॉइडिझम आणि क्रॉनिक हेमोलायटिक हे आजार आपल्याला दिसून येते. कॉजेस ऑफ ॲनेमिया. इम्पेअर्ड ऑफ RBC प्रोडक्शन. म्हणजे यामध्ये RBCचे प्रोडक्शन ज्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे त्या प्रमाणापेक्षा कमी होते किंवा त्यामध्ये काही अबनॉर्मॅलिटीज आढळतात प्रोडक्शन होण्यामध्ये. सेकंड, इन्क्रीज ब्लड लॉस, दॅट इज ट्रोमा इपिस्टासिस. म्हणजे ब्लड लॉस जास्त प्रमाणात होतो, त्यामुळे ॲनेमिया होण्याची शक्यता असते. जसं की ॲक्सिडंट किंवा ट्रोमा. इपिस्टासिस म्हणजे ब्लड फ्रॉम नोज, म्हणजे नाकातून रक्तस्राव झाल्यास. थर्ड आहे इन्फेक्शन, दॅट इज मलेरिया, काला आजार. फोर्थ, लुकेमिया. फिफ्थ, थॅलासेमिया. सिक्स, नेफ्रोटिटिस म्हणजे इन्फ्लॅमेशन ऑफ द नेफ्रॉन. 7, ट्युबरक्लोसिस. 8, लिव्हर डिसीज. 9, बर्न. 10, ब्लिडिंग पाइल्स. 11, हुकवर्म्स अँड 12, क्रॉनिक डिसेंट्री. ॲनेमिया होण्याचे हे सर्व कारण आपल्याला दिसून येतात. साइन अँड सिम्टम्स ऑफ ॲनेमिया. फर्स्ट आहे फटीग. सेकंड आहे ॲनोरेक्सिया म्हणजे लॉस ऑफ ॲपेटिटस. थर्ड आहे ब्लरर स्किन, नेल बेड. जसं हे पिकमध्ये दाखवल्याप्रमाणे कलर, स्किनचा कलर होतो. आईज, नेल, स्किन असे ट्रंकचे कलर आपल्याला हे असे प्रकारे साइन अँड सिम्टम्स दिसून येतात. अँड फोर्थ आहे विकनेस. फिफ्थ, हेडॅक. 6, ड्राउझिनेस. 7, गॅस्ट्रोइंटेस्टायनल प्रॉब्लेम जसं की कॉन्स्टिपेशन, इरिटेबल बाउल सिंड्रोम, इन्फेक्शन, जॉन्डिस, पाल्पिटेशन यांसारखे साइन अँड सिम्टम्स ॲनेमियामध्ये दिसून येतात. कॉम्प्लिकेशन, शॉक, CCF म्हणजे कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर, कार्डियक इन्लार्जमेंट म्हणजे कार्डियकची साईज मोठी होते. लोकल इन्फेक्शन, ग्रोथ रिटार्डेशन म्हणजे हाईट, वेट रिटार्डेशन होते. मेंटल रिटार्डेशन, डिले प्युबर्टी लेट दिसून येते. डिक्रीज अटेन्शन म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये कॉन्सन्ट्रेशन त्याला जमत नाही किंवा करू शकत नाही. पॅथोफिजियोलॉजी, अ शॉर्टेज ऑफ द इलिमिनेट आयरन इन बॉडी म्हणजे शरीरामध्ये आयरनचे प्रमाण कमी होते. आवर बोन मॅरो नीड्स आयरन टू मेक हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी बॉन मॅरोला आयरनची गरज असते. विदाउट ॲडेक्वेट आयरन बॉडी कांट प्रोड्यूस इनफ हिमोग्लोबिन फॉर रेड ब्लड सेल्स. म्हणजे ॲडेक्वेट आयरन नसल्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रोडक्शन कमी होते. त्यामुळे रेड ब्लड सेल्सला हिमोग्लोबिनचा पुरवठा पुरेसा होत नाही. डिक्रीज्ड हिमोग्लोबिन मे बी रिझल्ट इनफिशियन्स ऑक्सिजन डिलिव्हरी टू द टिश्यू. म्हणजे हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे टिश्यूंना ऑक्सिजन पुरेपूर पुरवठा होत नाही. अँड केस ऑफ ॲनेमिया आणि ॲनेमिया होतो. डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशनमध्ये CBC म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट टेस्ट, चेक आयरन प्रोफाईल म्हणजे पेशंटचे जे मागचे आयरन प्रोफाईल असेल ते डिटेल्समध्ये पाहिले जाते. स्टूल एक्झामिनेशन, अप्पर अँड लोअर GI स्टडीज, युरिन एक्झामिनेशन हे सर्व इन्व्हेस्टिगेशन डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन केलं जातं ॲनेमियामध्ये.
मॅनेजमेंट फर्स्ट आहे अर्ली डायग्नोसिस, लवकरात लवकर डायग्नोसिस करता कोणतं डिसीज आहे म्हणून. आय व्ही इन्फ्युजनमध्ये पेशंट ॲक्यूट ब्लड लॉस झाला असेल तर आय व्ही इन्फ्युजन करतात. तसेच ब्लड ट्रान्सफ्युजन एखाद्या ॲक्सिडेंटमुळे किंवा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी होते, त्यामुळे ते पूर्ण त्याचा पुरवण्यासाठी ब्लड ट्रान्सफ्युजन करतात. रिमूव्ह ऑफ कॉझेटिव्ह एजंट ऑर टॉक्सिन म्हणजे कॉझिटिव्ह एजंट आणि टॉक्सिन आहे ते रिमूव्ह केला जातो. प्रमोटिंग आयरन इंटेक म्हणजे आयरन इंटेकसाठी प्रमोट केला जातो. ओरल अँड पॅरेनेटल आयरन थेरपी मुलास ओरल आणि पॅरेनेटल आयरन थेरपी प्रोव्हाइड केली जाते. असेस डाईट ऑफ आयरन रिच फूड्स म्हणजे आयरन रिच फूड्स खाण्यासाठी असेस केला जातो किंवा त्यांना सांगितलं जाते कुठलं फूड आयरन रिच आहेत आणि ते खाल्ल्याने काय होते हे सांगितलं जाते. बोन मॅरो डिप्रेशन स्पेसिफिक कॉजेस ड्रग टॉक्सिन टू बी आयडेंटिफाय अँड ट्रीटमेंट प्रोफाउंड म्हणजे एखाद्या पेशंटला बोन मॅरो डिप्रेशन असेल किंवा एखादा ड्रग किंवा टॉक्सिन्समुळे रेड ब्लड सेलचे प्रोडक्शन होत नसेल तर लवकरात लवकर आयडेंटिफाय करायचा व त्यावर योग्य ते ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची. नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये फर्स्ट आहे डिटेल्स हिस्ट्री टू कंप्लेंट्स, पास्ट इलनेस, क्रॉनिक डिसीज, प्रेझेंट इन्फेक्शन म्हणजे यामध्ये पेशंटची संपूर्ण हिस्ट्री घ्यायची, त्याचे कंप्लेंट्स काय आहे, पास्ट इलनेस कोणते होते किंवा क्रॉनिक डिसीज होते का त्याला किंवा आत्ता कोणते इन्फेक्शन वगैरे आहे का याची संपूर्ण माहिती नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये केली जाते. सेकंड आहे फिजिकल एक्झामिनेशन टू बी डन प्रेझेन्स ऑफ क्लिनिकल फीचर्स लाईक प्लरस स्किन ऑर द साइन अँड सिम्टम्स लाईक ॲनेमिया म्हणजे साइन अँड सिम्टम्सवरून ॲनेमिया कोणते डिसीज आहे हे ठरवले जाते. थर्ड आहे असेसमेंट ऑफ एन्थ्रोपोमेट्रिक डाटा म्हणजे हाईट वेट हे बघितले असेसमेंट केली जाते. तसेच MUAC मीन्स मिड अप्पर आर्म सर्कम्फेरन्स याचे असेसमेंट केली जाते. तसेच हेड अँड चेस्ट सर्कम्फेरन्स असेस केले जाते. फोर्थ आहे व्हायटल सायन्स अँड लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन. व्हायटल सायन्स अँड लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन हे असेस केले जाते. हेल्थ एज्युकेशन फर्स्ट आहे डाईट काउन्सिलिंग फॉर पॅरेंट्स, आयरन रिच फूड्स दॅट इज मीट, चिकन, एग, फिश अँड व्हेजिटेबल्स म्हणजे पॅरेंट्सला डाईटबद्दल मुलाला कोणती डाईट द्यावे याबद्दल काउन्सिलिंग केले जाते. त्याच्यामध्ये आयरन रिच फूड्स दिले जाते जसं की मीट, चिकन, एग, फिश आणि व्हेजिटेबल्स. सेकंड आहे ॲडेक्वेट न्यूट्रिशन जे डाईट आहे ते ॲडेक्वेट म्हणजे प्रमाणामध्ये दिलं पाहिजे याचे हेल्थ एज्युकेशन केलं पाहिजे. थर्ड आहे ब्रेस्ट फीडिंग अँड ॲप्रोप्रिएट विनिंग डाईट म्हणजे ब्रेस्ट फीडिंग करत असताना विनिंग डाईटसुद्धा दिली पाहिजे याचे हेल्थ एज्युकेशन दिलं पाहिजे. फोर्थ आहे न्यूट्रिशन सप्लिमेंट म्हणजे जसं की आयरन डेफिशियन्सी असेल किंवा फॉलिक ॲसिड डेफिशियन्सी असेल तर ते भरून काढण्यासाठी न्यूट्रिशन सप्लिमेंट प्रोव्हाइड केलं पाहिजे. फिफ्थ आहे सेफ ड्रिंकिंग वॉटर. सिक्स आहे जनरल एक्सरसाइज प्रोग्राम शुड बी कॉन्सिडरेड पार्ट ऑफ कॉम्प्रेहेन्सिव्ह मायग्रेन मॅनेजमेंट म्हणजे एक्सरसाइज त्याला सांगितलं पाहिजे, त्यावरून मॅनेजमेंट केलं पाहिजे. सेवन आहे फॉलोअप जे डॉक्टरांनी वगैरे सांगितले आहे ते त्यांना फॉलो करणंच सांगितलं पाहिजे. जसं की मेडिसिन फॉलोअप, काही कॉम्प्लिकेशन झाले तर पुन्हा हॉस्पिटलमध्ये भेट देणे वगैरे हे त्यांनी फॉलोअप करण्यास सांगितलं पाहिजे. थँक्यू.